का वाटलं की तुमच्या जीवाला धोका आहे, कट केला जाते? कोण कोण कट करते? ऐका, बिश्नोई समाजाचे 4 लोक तिथं आणले कशाला? ते काय हवेतून आले का? ते लोक आणले कुठं? मुंबईमध्ये. आणि तिथं त्यांना सुद्धा सांगितलं हे ऐसा नाही, ऐसा होता है, तसे नाही तसे. मग मी काय म्हणतो, ते बिश्नोई समाजाचे लोक ॲग्रेसिव्ह असतात. कोणत्या बाबतीत? हरणाच्या बाबतीत. मग तिथं काय बाय पाठवायचं, कुठं काय सांगा? अरे त्याला काय तथ्य बिथ्य काय तर पाहिजे ना. काय कुठं तुम्हाला काय सापडलंय का? त्यांनी शिकार करताना तुमचं काही फोटो आहे का? एखादं काही सापडलंय का? काहीच नाही. याबाबत अधिकृत कोणी माहिती दिली तुमच्या जीवाला धोका आहे का? इंटेलिजन्सचा वगैरे फोन होता? काही इंटेलिजन्स आमचं बी आहे. अहो हे तो कोणता आहे म्हणा? बिश्नोई समाजाचे लोक आणायचे त्यांच्यावर. मी माझं म्हणणं नाही, विनंती की ते जे उपोषण स्थळ आहे त्याच्यात कोण कोण काय बोललंय, बिश्नोई समाजाचे लोक आणले, कोणी आणले, काय आणले, हे जरा काढा ना शोधून. लाईव्ह तुमच्याकडे काढू शकता ना तुम्ही, मग काढा ना ते. आणि त्याचीच तक्रार करणार आहे ना मी. सुरक्षा वगैरे तुम्ही घ्यायला पाहिजे, असा जीव धोक्यात असेल तर. मला काही लोकांनी इनपुट्स दिले, सुरक्षा घ्या. आपले SP-चा एक दिवस फोन आलता, तुमको सुरक्षा देता, पण अजून काय सुरक्षा दिली नाही. आमचे जे नवीन SP आहेत त्यांनी मध्ये फक्त असं कळालं की घाटकोपर का कुठला तरी एक पोलीस मला दिलाय. मी म्हणलं घाटकोपरचा पोलीस मला कायला संरक्षण देतो बा? बिडातलंच कोणीतरी द्या. इतक्याला आमचा पोलीस तो घाटकोपरला कसा जायचा इथून? बिश्नोई समाज हा हरणाला धरून आक्रमक असतो. माझं जे वाचन आहे, हरिण या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तो समाज प्रचंड आक्रमक असतो. आणि त्याच्याकडं काही फीड केलं की ते तसंच फीड त्यांना होतं. आता चिंकारा प्रकरण जे आहे याचं, आणि माझा आणि हरिण या प्राण्याचा संबंधच काय इथं? आणि खोक्याशी तुम्ही संबंध जोडला ना, बरं त्याचा आणि माझा काय संबंध या बाबतीमध्ये? कार्यकर्ता तो असेल, पण तुम्ही संबंध काही बी जोडले त्याच्याबरोबर. बरं ते गरीब आहे, ते शेड्यूल ट्राईब आहे. एखाद्या गरीब माणसाची तुम्ही किती क्रूर हे करावी, थट्टा करावी, तसं थट्टा केली त्याची. कुठल्याही घटनेमध्ये बिश्नोई समाज हा लॉरेन्स बिश्नोईचा सल्ला घेतो, तसं तुम्ही त्यांना काही बोलणार आहेत की आहे असं नाही ते तसं आहे? लॉरेन्स बिश्नोईचा सल्ला वगैरे असं काही नाही आहे. बोलवले असतील, कोण लोक बोलवलेत, काय लोक बोलवलेत, चौकशी सहभागी होईल. आता खुलं होईल ना. मी त्याची ओपन चौकशी करावी म्हणून मुख्यमंत्र्यांनाच पत्र देणार आहे ना. कधी भेटणार आहे मुख्यमंत्र्यांना? मी वेळ मागितलेली आहे. आता उद्या अजितदादा आमच्या जिल्ह्यात येत आहेत, तर डेव्हलपमेंटच्या वगैरे आहे, त्याच्यामुळं उद्या तर काही जाणार नाही, पण परवा दिवशी जाईल वेळ मिळाली तर. नाहीतर मंगळवारी जाईल. जसं तुम्ही सांगितलं माझा जीव धोक्यात आहे, अंजली